कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या परम अनुकंपेने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आणि प्रथमाध्यायाचं चिंतन आपण पूर्ण केलं आणि आता द्वितीय अध्यायाच्या चिंतनाला आपण आरंभ करत आहोत। श्री शारदीय नवरात्र उत्सवाचा आरंभ झालेला आहे आणि या नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये मोह महिषासुराचा नाश करणारी भगवती तिची उपासना केली जाते। त्याप्रमाणे आपल्याही अंतःकरणामध्ये निर्माण झालेला जो मोह आहे तो नष्ट करण्याकरता काली दुर्गा स्वरूपिणी असलेली श्रीमद भगवद्गीता या गीतेचं आपण चिंतन करण्याकरता प्रवृत्त होत आहोत। अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि तो मोह या भगवद्गीतेच्या श्रवणाने परिसमाप्त झाला। अर्थात अंतःकरणगत मोहरूपी महिषासुराचा विनाश करणारी महिषासुरमर्दिनी मोहमर्दिनी दुर्गा भगवती ही श्रीमद भगवद्गीताच आहे, योग आहे। पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पूर्वजांचं चिंतन श्राद्धाधिक कर्माचं चिंतन आपल्याकडनं आपसुक घडल्या गेलं आणि या नवरात्राच्या कालावधीमध्ये या श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन महिषासुरमर्दिनीचं चिंतन आपल्याकडनं घडत आहे। देवीचं वर्णन करत असताना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे। अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापांची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन। अगदी हे प्रमाण आपण श्रीमद भगवद्गीतेकडे लावून घेतलं तरी सार्थ रीतीने आपल्याला ते लागलेलं पाहायला मिळेल। ही अनादि असलेली ज्ञान परंपरा निर्गुण असलेली ज्ञान परंपरा प्रगट झाली पण कशा करता मोह महिषासुर मर्दना लागोनी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये असलेला मोह महिषासुर त्याचं मर्दन करण्याकरता
असा आहे, भगवंताने अर्जुनाला जरी गीता सांगितलेली असेल तरी अर्जुन हा निमित्त मात्र आहे. अर्जुनाला निमित्त करून भगवंताने तुम्हा आम्हालाच ही सांगितलेली गीता आहे. ही गीता जर आपण श्रवण केली तर काय होणार आहे? त्रिविध तापांची करावया झाडणी, आपले त्रिविध ताप परिसमाप्त होणार आहेत. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आणि अशा साधकांना ही संकटकाळी किंवा अंतकाळी पावणारी आहे, अर्थात कृतार्थ करणारी आहे. अशी देवी जर कोणती असेल तर ती भगवद्गीताच आहे, ती श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच आहे. म्हणून तिचं चिंतन आपण यथामती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असो, पहिल्या अध्यायाचा जर आपण विचार केला तर दोनही बाजूला आपले आप्त स्वकीय पाहून त्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. तो मोह किती प्रबळ आहे त्याचाही विचार आपण करून आलेलो आहोत. अनेक युद्धांमध्ये ज्याने विजय संपादन केलेला आहे, वीरवृत्तीचा आश्रय असलेला अर्जुन, परंतु क्षणार्धामध्ये त्या मोहाने कवळल्या गेला आणि अर्जुनाला आपण युद्ध करू नये असं वाटायला लागलं. युद्धापासून तो विरत झाला. अर्जुनाची ती दयनीय अवस्था पाहिल्यानंतर देवालाही प्रश्न निर्माण झाला की काय याला हे झालं असेल. अर्जुनाने दयावृत्ती करुणावृत्ती धारण केल्यामुळे वीरवृत्तीने त्याचा त्याग केला आहे आणि युद्ध का करू नये या संदर्भामध्ये अर्जुनाने अनेक भूमिका भगवंतासमोर व्यक्त केल्या. पण भगवान मात्र शांत होते. एक सामान्य लक्षण असं आहे की आपण एखादी आपली भूमिका मोठ्या माणसांसमोर मांडत असू आणि जर ती मोठी व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देत नसेल, काही उत्तर देत नसेल, तर समजावं आपली भूमिका त्या व्यक्तीला रुचलेली नाही आहे, आवडलेली नाही आहे. आणि म्हणून आपण पाहून आलो, अर्जुन भगवंताला अक्षरशः म्हणाला, अरे देवा, युद्ध का करू नये या संदर्भामध्ये एवढ्या भूमिका मी तुझ्या समोर मांडल्या तरी देखील तू मात्र काहीच बोलत नाही आहेस. तुझं हृदय वज्रासारखं असं कठीण तरी कसं झालं रे? तुझ्या अंतःकरणाला पाझर कसा फुटत नाही आहे? तुला का असं वाटत नाही आहे की नाही अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे? नाही देवा, मी युद्ध करणार नाही. आणि अशा विषादामध्येच हा पहिला अध्याय पूर्ण समाप्त झाला आहे. गंमत अशी आहे, पहिल्या अध्यायाचं नाव दिलं आहे विषाद योग. हा योग योग म्हणजे काय आहे तर युज समाधौ या धातूपासून योग शब्द निर्माण झालेला आहे. आणि याचा अर्थ असा आहे की ज्याच्या माध्यमातून जीवात्मा आणि परमात्मा यांचा संबंध होतो, यांचा संयोग होतो, त्याला योग असं म्हणतात. म्हणून योग वासिष्ठ ग्रंथामध्ये सुद्धा वसिष्ठ महामुनींनी योग शब्दाची व्याख्या अशीच केलेली आहे, योग संयोग इत्युक्तो जीवात्म परमात्मनोः. जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण ज्याच्यामध्ये घडतं त्याला योग असं म्हणा. आणि असा योग जो आहे हा योगशास्त्रकारांनी सांगितलेला वेगळा आहे, युज समाधौ वगैरे धातूने. परंतु गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की गीता आपल्या जीवनातल्या अनेक भूमिकांना देवाशी जोडते. किंबहुना रडणं सुद्धा देवाशी जोडणारं आहे, देवाची कृपा आपल्यावरती करविणारं आहे. हे केवळ भगवद्गीताच आपल्याला दाखवते आणि म्हणून त्याला विषाद योग असं म्हटलेलं आहे. काय असतं थोडासा विचार करा. रडणं चांगलं की वाईट हो? रडणं हे अमंगल आहे, रडणं मंगल नाही. कोणत्याही कार्याच्या आरंभी रडणं असावं का? उत्तर देता येईल नसावं. गुरुदेव एक दृष्टांत सांगायचे. एका घरी विवाह कार्य ठरलं, मंगल कार्यालय वगैरे सर्व निश्चित झालं
पत्रिका छापल्या, वितरित झाल्या आणि दुर्दैवाने ज्या मुलीचा विवाह होता त्या मुलीची आजी अचानक शांत झाली. आता सर्वांना प्रश्न पडला की काय करायचं. दुःखातून कसेबसे सावरले. बाकीच्यांनी काही जणांनी समजावून सांगितलं की घटना तर घडणारच असते, पण आता एवढा मंगल कार्यालयाला आपण खर्च केलेला आहे, पत्रिकांना खर्च केलेला आहे, आमंत्रित केलेले आहेत, यांची रक्कम तर काही परत येणार नाही. त्यापेक्षा असं करा, थोडंसं दुःख बाजूला ठेवा आणि विवाह कार्य उरकून घ्या. आता खरं तर याच्या मनातही तेच असतं, परंतु दुसऱ्याने कोणी बोलल्याशिवाय आपण कसं हे पाऊल उचलावं असा याला प्रश्न असतो. याला तेच हवं होतं. विवाह कार्य आता पुन्हा पुढे निश्चित झालं. आता आजी होती, परंतु आजी शांत झाली. मग आजीची जवळची मैत्रीण, त्या मैत्रिणीला आजीच्या जागी या कुटुंबाने मान दिला. आता ती आजीची मैत्रीण आजी म्हणूनच त्या ठिकाणी वावरायला लागली आणि ज्या दिवशी विवाहाचा प्रसंग आला त्यावेळेला ती मुलगी बोहल्यावर चढण्याकरता जात असताना ही आजी जवळ होती. आजीने एकदम अचानक सूर काढला, तू असती तर. हे बाकीचे सगळे म्हणायला लागले, हे आजी तुला काही कळतं का, गप्प बस, प्रसंग कोणता, तू करते काय. अगं हा काय रडण्याचा प्रसंग आहे. अर्थ काय कळाला की चांगलं कार्य त्या ठिकाणी होत आहे, तर त्या ठिकाणी रडणं हे अमंगल मानलं गेलेलं आहे. रडणं हे भेसूर असतं, पण देवाकरता जर रडणं असेल तर ते रडणं मंगलदायी ठरतं. किंबहुना तो विषाद हा योग ठरत असतो. तो विषादच देवाची भेट घडवून देणारा असतो. या संदर्भामध्ये मी दशमस्कंधामधील थोडंसं गोपींचं चिंतन आपणासमोर मांडतो. दशमस्कंधामध्ये रास पंचाध्यायी नावाचं प्रकरण आलेलं आहे. याचा विचार असा आहे की गोपिकांनी कात्यायनी व्रत केलं. ते कात्यायनी व्रत असं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये यमुना माईच्या तीरावरती जावं आणि स्नान करून वाळूची देवीची मूर्ती बनवावी आणि त्या मूर्तीची पूजा करून त्या ठिकाणी जप करावा. का ओम कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतन देवी पतिं मे कुरुते नमः, या मंत्राचा जप करायचा. आजही मोठ्या माणसांचं असं सांगणं आहे की ह्या मंत्राचा जप केल्याने ज्या मुलींचे विवाह जुळत नाही आहेत त्या मुलींचे विवाह लवकर जुळतात आणि उत्तम स्थळ प्राप्त होतं आणि असा अनुभवही आहे. या गोपिकांनी कात्यायनी व्रत केलं. भगवंताने त्या गोपिकांचं चिरहरण केलं आणि ज्या वेळेला क्षमा याचना केली त्यावेळेला गोपिकांना आश्वासन दिलं की तुमचं मनोरथ लवकरच सिद्ध होईल. मग ते मनोरथ सिद्ध करण्याकरता भगवंतानी रासक्रीडा किंवा रासलीलेचा विचार केलेला आहे. म्हणून भगवान पिता रात्री हे शरदोत्फुल्ल मल्लिकाहा वीक्षरंतुम मनश्चक्रे योगमायाम उपाश्रितः, हा रासलीलेच्या पंचाध्यायीचा पहिला श्लोक आहे. भगवान असून सुद्धा त्या शरद ऋतूतली रात्र पाहून या गोपिकांचं मनोरथ पूर्ण करण्याची इच्छा भगवंताने केली. आणि भगवंताने काय केलं तर कदंब वृक्षाखाली उभं राहून सुंदर वेणुवादन केलं. श्री भानुदास महाराजांची प्रसिद्ध गवळणे, वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय बाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. या वेणुनादाचा चराचर सृष्टीवरती काय परिणाम झाला त्याचंही वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. गोपिकांवरती या वेणुनादाचा असा परिणाम झाला, त्यांच्या सर्व क्रिया अव्यवस्थित झाल्या.
एक गोपिका शृंगार करत होते. शृंगार करत असताना लाली ही गालांना ओठांना लावली जाते, तर ती डोळ्यांना लावायला लागली. डोळ्याला लावायचं जे काजळ आहे ते ओठांना लावायला लागली. म्हणजे अर्थात देहभान हरपल्या गेलं. आपण काय करत आहोत आणि काय केलं पाहिजे याचं भान त्यांना त्या वेणुनादामुळे राहिलं नाही. म्हणून एक प्रसिद्ध गळून अशी, आहारे सावळिया कैसी वाजविसी मुरली, मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार झाला दाना दीन, मी घरधंदा विसरले, आहारे सावळिया कैसी वाजविसी मुरली. गोपिकांवरती परिणाम झाला. गोपिका ज्या ज्या कार्य करत होत्या त्या त्या कार्य सोडलं त्यांनी. काही गोपिका गोठा वगैरे आवरत होत्या, सोडून दिला. एक गोपिका पतीची सेवा करत होती आणि तिचा पतीचा पाय तिच्या हातामध्ये होता. पण जसा का या वेणूचा ध्वनी कानावरती पडला तत्क्षण देहभान हरपलं. आपल्या पतीचा पाय आपल्या हातात आहे हे विसरली आणि ती उठली आणि चालायला लागली. आता तिच्या हातात याचा पाय असताना ती चालायला लागल्यावर हा जागेवर राहील का? त्या पलंगावरनं तो खाली आला. घराला 2-4 पायऱ्या होत्या. प्रत्येक पायरीवरती ते मस्तक दन 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 आदळत खाली आलं. शेवटी त्याने ताकदपणाला लावली. तिच्या हातातनं आपला पाय सोडवून घेतला. जा, तुला कुठे जायचं आहे, मला सोड. एक गोपिका आपल्या मुलांना पतीला भोजन वाढत होती आणि ती काही अन्न आणण्याकरता जी गेली, तिच्या कानावरती तो मुरलीचा ध्वनी आला. ती तिकडेच निघून गेली. परत अन्न घेऊन वाढण्याकरता आलीच नाही. अशा क्रिया झाल्या. काय झालं, गोपिकांना त्या वेणुनादाने असं जाणवत होतं, कृतसंकेतम नाम समेतम, देवाने आपल्याला नाव घेऊन बोलावलंय, अशी भावना त्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली. आणि या रीतीने त्या गोपिका निघाल्या. ज्या वेळेला वृंदावनामध्ये त्या वाळवंटामध्ये आल्या, देवाने आलेल्या गोपिकांचं स्वागत केलं. स्वागतम व महाभागा प्रियंकिं करवाणि वहा. आपल्याला बरं वाटेल असं मी काय करावं? बराचसा संवाद आहे. मी भागवत कथा आपणासमोर सांगत नाही आहे. मला जे सांगायचे ते पुढे सांगायचे, त्याकरता म्हणून मी हा सगळा मुद्दा मांडतोय. आणि संवाद झाल्यानंतर भगवान त्या गोपिकांसमवेत त्या वाळवंटामध्ये वृंदावनामध्ये विहार करायला लागले. तो विहार चालू असताना गोपिकांना इतकं समाधान मिळालं, इतका आनंद वाटला. स्वतःच्या त्या पारमार्थिक भाग्याचा अभिमान त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. त्या गोपिकांना वाटायला लागलं, हा परमात्मा कसा आहे. योगियांचे ध्यानी ध्याता ना तुडसी, तो तू आम्हापाशी सर्व काळ. मोठमोठ्याल्या योग्यांच्याही ध्यानामध्ये जो लवकर येत नाही, वर्षानुवर्ष जातात परंतु स्वप्नातही झलक मिळत नाही. आणि असा तो परमात्मा आपल्याबरोबर विहार करतो, आपल्याशी बोलतो, आपण सांगेल त्याप्रमाणे वागतो. देवाचं वैशिष्ट्य असं की गोपिकांनी देवाला नाच म्हणावं आणि देवाने नाचावं. टीकाकारांनी तर इतकं वर्णन केलेलं आहे. एखादी गवळण घराबाहेर काही कामाकरता जाणार असेल तर तिने लालाला विचारावं, लाला जरा माझ्यासोबत बाहेर येतो का रे? हो काकू येतो. पण हे बघ, जर तुला बाहेर माझ्यासोबत यायचं असेल तर शांत राहावं लागेल. हो काकू. मग एक काम कर, माझी ती चप्पल तिकडनं घेऊन ये, मग आपण जाऊ. देवाने पटकन धावत जावं आणि त्या गवळणीची चप्पल उचलून आणावी. ती हातात नाही तर टीकाकारांनी वर्णन केलं आहे अक्षरशः डोक्यावर ठेवून तिथे गवळणीपर्यंत आणावी आणि तिच्या पायासमोर ठेवावी. घाला काकू. बरं, हे फक्त मनाची कपोल कल्पना मी आपणास सांगत नाही आहे.
संत जाती हरिकीर्तना, त्यांच्या वाहीन मोचे वाहना. तुकोबरायांनी स्पष्ट रीतीने हे वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढा तो भगवान या गोपिकांचा अंकित, आणि असं आपलं ते पारमार्थिक भाग्य जाणवून गोपिकांनी अभिमान धारण केला. आणि देवाचा स्वभाव असा आहे, ईश्वराला भक्ताने धारण केलेला अभिमान सहन होत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी अभिमान झाला तरी तो देवाला मेरूसारखा भार प्रदान करणारा असतो. देवाने ठरवलं यांचा अभिमान नष्ट करायचा आणि यांच्यावर खरी कृपा करायची. आणि म्हणून दोन गोष्टी करता, प्रशमाय प्रसादाय, अभिमानाचं प्रशमन करण्याकरता आणि त्यांच्यावर खरोखर कृपा करण्याकरता तो परमात्मा जो आत्तापर्यंत या गोपिकांसमवेत विहार करत होता, तत्रैवांतरधीयत, त्या ठिकाणी गुप्त झाला, अंतर्धान झाला. आता जोपर्यंत परमात्मा आपल्या समवेत फिरत होते तोपर्यंत या गोपिकांना खूप आनंद होता. परंतु ज्या वेळेला मात्र परमात्मा अंतर्धान झाले, एकट्या पडल्या, त्यावेळेला मात्र ती रात्र आता घोर वाटायला लागली. रजन्येशा घोररूपा घोर सत्व निषेविता, अशी ती रात्र जाणवायला लागली. आणि त्या गोपिकांना भगवंताचं विरहाचं दुःख झालं. या दुःखामध्ये त्या गवळणी झाडांना, वेलींना, लतांना, दगडांना, अनेकांना विचारायला लागल्या, सांगा गडे, कुणी आमचा श्याम पाहिला का? पण कुणीच सांगेना. शेवटी त्या गवळणी त्या वनातून पुन्हा वाळवंटात आल्या. का? त्याचं कारण असं आहे, जी वस्तू ज्या ठिकाणी हरवलेली आहे ती त्या ठिकाणीच प्राप्त होऊ शकत असते. एक नेहमी आपण ऐकलेलं असेल उदाहरण, एक आजीबाई अंगणामध्ये काहीतरी शोधत होत्या आणि एक व्यक्ती रस्त्याने चालला होता. त्याने पाहिलं आजीबाई काहीतरी शोधत आहेत आणि पुढे जाऊन त्याचं कार्य झालं. 1-2 तासांनी ज्यावेळेला परत आला, पाहतो तर आजीबाई अजूनही काहीतरी शोधत आहेतच. त्याने आजीबाईला प्रश्न विचारला, आजीबाई काय शोधत आहात? त्याने सांगितलं, अरे बाबा, माझी सुई हरवली, ती सुई शोधते. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला मदत करतो. त्याने पूर्ण अंगण बारीक नजरेने पाहिलं, परंतु काही कुठे त्याला सुई मिळेना. शेवटी त्याने आजीबाईंना प्रश्न विचारला, आजीबाई सुई नेमकी कुठे पडली, कुठे हरवली? आजीबाईंनी सांगितलं, तिथे घरात पडली. हा म्हणायला लागला, अहो घरात जर सुई पडली आहे, हरवली आहे, तर ती अंगणात कशी सापडेल? आजीबाईंनी सांगितलं, बाळा तुझं म्हणणं खरं आहे, पण रस्त्यावरचा दिवा त्याचा प्रकाश अंगणात आहे, तो घरात नाही आहे, म्हणून मी अंगणात शोधत होते. आता मला विचारायचं आहे, घरात हरवलेली सुई अंगणामध्ये कधीतरी आपल्याला मिळू शकेल का? मिळू शकणार नाही. त्यामुळे जे जिथे हरवलेलं आहे ते त्या ठिकाणीच आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून या सगळ्या गवळणी पुन्हा त्या वाळवंटामध्ये आल्या आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत कान्हाने जे जे काही चरित्र केलेत, लीला केलेल्या आहेत, त्याचं गायन करायला लागल्या, त्याचं अनुकरण करायला लागल्या. असं गायन अनुकरण करूनही देव दिसेना. शेवटी त्या गोपिकांनी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विरहाचं आत्तापर्यंतचं दाबून ठेवलेलं जे दुःख आहे ते सगळं दुःख या गोपीगीताच्या स्वरूपामध्ये प्रगट केलं. असं आहे. किती गवळणी होत्या? तर 6 कोटी गवळणी होत्या असं वर्णन आहे. बरं, गोपीगीताचे श्लोक किती? तर फक्त 19च. अहो म्हटलं, एकेका गोपीने आपल्या अंतःकरणातलं जे दुःख आहे ते व्यक्त केलं असतं. एकच श्लोक जरी लिहिला असता, सांगितला असता, तर आज आपल्याला किती मोठं भांडवल उपलब्ध झालं असतं चिंतना करता. पण असं असताना एवढ्या 6 कोटी गोपिकांनी फक्त 19च श्लोकांची रचना करावी? होय. का? त्याचं कारण असं आहे, संख्या जरी जास्त असेल तरी सगळ्यांच्या अंतःकरणातली भावना मात्र एकच होती आणि त्यामुळे श्लोक 19च. बऱ्याच वेळेला असं असतं, व्यक्ती एक असते पण एका व्यक्तीच्या भावना अनेक असतात.
तर काही वेळेला या उलट असतं, व्यक्ती अनेक असतात परंतु त्या अनेक व्यक्तींची भावना एक असते. याकरता मी आपणास उदाहरण सांगतो. काय झालं, एकदा बादशहाने दरबारामध्ये प्रश्न विचारला. हे दरबारामध्ये इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनामध्ये काय आहे ते जो सांगेल त्याला मी पारितोषिक देईन. आता सगळेजण विचार करायला लागले की सगळ्यांच्या मनातलं कसं सांगावं. एखाद्याच्याकडे दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याची सिद्धी असेल आणि त्याने ते जाणलंही. काय आहे अशा सिद्धी आहे, परचित्ताद्यभिज्ञता असं त्याला म्हणतात. दुसऱ्याच्या मनातलं कळतं. याकरता एक कर्णपिशाच्य नावाची विद्या आहे. काही आघोरी तंत्रांमध्ये त्या विद्येचं वर्णन आहे की स्मशानामध्ये जाऊन राहावं लागतं. एखाद्या विशिष्ट गुरूंकडनं त्या मंत्रांचा अनुग्रह घ्यावा लागतो आणि स्मशानामध्ये ती साधना करायची. बरं, साधना करत असताना इतकी कुचळ साधना आहे की भात वगैरे शिजवायचा, तो भात आपण भक्षण करायचा, भक्षण करून जप करायचा, जप झाल्यानंतर खाल्लेला भात पुन्हा वांत स्वरूपाने ओकायचा, पुन्हा जप करायचा आणि ओकलेलं ते वांत पुन्हा सेवन करायचं आणि पुन्हा जप करायचा. अशा रीतीने काही ती साधना आहे. आणि अशी साधना काही कालावधीपर्यंत केल्यानंतर पिशाच्य सिद्ध होतं. आणि ते पिशाच्य काय करतं, या साधकाकडे येणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे ते या साधकाच्या कानात येऊन सांगतं. त्याला कर्णपिशाच्य विद्या असं म्हटलं जातं. एखादा असा जरी असेल की त्याला कर्णपिशाच्य विद्या अवगत आहे आणि त्या विद्येच्या जोरावरती त्याने दरबारामधल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे सांगितलं, तरीसुद्धा त्या दरबारातल्या त्या पुढच्या व्यक्तीने मान्य केलं पाहिजे ना की होय माझ्या मनामध्ये हेच होतं म्हणून. याने जरी सांगितलं आणि त्याने जर अमान्य केलं तर पारितोषिक मिळणार नाही. कुणालाच उत्तर देता येईना की इथे दरबारामध्ये उभे असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात काय आहे. शेवटी बादशाहाने बिरबलाला प्रश्न विचारला. बिरबला, तू सांगू शकतो? त्याने सांगितलं, होय सांगू शकतो. काय आहे सांग. बिरबलाने सांगितलं, महाराज, दरबारामध्ये जेवढे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाच्या मनामध्ये हीच एक इच्छा आहे, आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, आरोग्य संपन्न आपण असावे, आपल्या राज्याचा विस्तार व्हावा, आपल्या वारसांचा विस्तार व्हावा, एवढंच या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि जर कुणाच्या मनामध्ये हे नसेल तर त्याने हात वरती करावा. आता प्रत्येक दरबारी विचार करायला लागला, आपल्या मनात असो का नसो, परंतु माझ्या मनात हे नाही असं जर म्हटलं तर बादशहा लगेच इथे आपलं मस्तक धडा वेगळं करील. मग त्यापेक्षा आहे हेच म्हणावं. बादशहाने विचारलं, प्रत्येकाच्या मनात हेच आहे? सगळ्या दरबाराने हात उंचावून सांगितलं, होय बादशहा, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हेच आहे. अर्थात काय कळाला, व्यक्ती अनेक आहेत पण भावना मात्र एक आहे. त्याप्रमाणे गोपिका जरी 6 कोटी असल्या तरी भावना एक असल्यामुळे 19 श्लोकांमध्ये गोपीगीत व्यक्त झालं. पण गोपीगीत सांगूनही आपल्या अंतःकरणातील दुःख, हळहळ, विरह वेदना व्यक्त करूनही भगवान ज्या वेळेला दिसेना, प्रसन्न होईना, त्यावेळेला मात्र गोपिकांनी ब्रह्मास्त्र प्रयोग केला. आणि कोणतं ब्रह्मास्त्र आहे महाराज? असं आहे, प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. होय, शास्त्रकार असं सांगतात, जो मूर्ख असतो ना, मौन बाळगणं ही त्याची ताकद असते. जोपर्यंत तो तोंड उघडत नाही तोपर्यंत सगळे त्याला विद्वान म्हणून त्याची पूजा करत असतात, सन्मान देत असतात. पण तोंड उघडल्यानंतर कळतं, अरे हा तर मूर्ख आहे. म्हणून मौन असणं ही मूर्खाची ताकद आहे. त्याप्रमाणे पळून जाणं, रणांगणातून पळून जाणं ही जो भीरू आहे, भित्रा आहे, त्याची ताकद आहे. त्याप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुलं यांची ताकद काय आहे? बालानाम रोदनम बलम, रडणं ही त्यांची ताकद आहे. गोपिकांनी आपलं विरह दुःख व्यक्त केलं तरी देव प्रगट होईना ना. शेवटी गोपी रडल्या. म्हणून
गोपीगीतानंतरचा पहिला श्लोक आहे. श्री शुक उवाच इति गोप्यः प्रगायन्त्यः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः. अशा त्या गोपी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना रुरुदुः रडल्या. रडताना कशा रडल्या? शुकाचार्यांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. सुस्वरम, फार स्वरात रडल्या म्हणे. आता मला विचारायचं आहे, एखादा मनुष्य रडत असेल तर तो स्वरामध्ये कधीतरी रडतो का? कधी असा अनुभव आहे का की एखादा व्यक्ती रडतोय आणि हार्मोनियमवरती, पेटीवरती आपण पट्टीवर बोट टाकून पाहिलं, काळी 1, काळी 2, पांढरी 2, कोणत्या स्वरात रडतोय? नाही, असं कधीच स्वरामध्ये रडणं होत नसतं. रडणं हे नेहमी बेसूर असतं, भेसूर असतं. पण गोपिका रडल्या आणि शुकाचार्यांसारखा महात्मा सांगतोय सुस्वरम, स्वरात रडल्या. कसं काय? तर त्याचं एकमेव कारण आहे, गोपिका रडल्या त्या संसाराकरता रडल्या नाही, त्या देवाकरता रडल्या. कृष्ण दर्शन लालसा, कृष्णाचं दर्शन व्हावं ही अंतःकरणामध्ये लालसा निर्माण होऊन त्या लालसेपोटी रडल्या, म्हणून सुस्वरम रडल्या. आता मला विचारायचं आहे, रडणं हे अमंगल आहे असं आपण पाहून आलो की नाही? हो, परंतु या रडण्यामुळेच, या विषादामुळेच गोपिकांना पुढे देवाची प्राप्ती झाली. ज्या वेळेला गोपिका रडल्या ना, त्यावेळेला पुढचा श्लोक आहे, तासाम आविरभूत शौरिही स्मयमान मुखांबुजः पीतांबरधर स्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथः. म्हणजे अशा त्या रडणाऱ्या गोपिकांच्या पुढे साक्षात कामदेवांचंही मर्दन करणारा आणि पीतांबर परिधान केलेला हा भगवान परमात्मा प्रगट झाला. आता प्रगट झाला, पण केव्हा प्रगट झाला? ज्या वेळेला गोपिका रडल्या त्यावेळेला. म्हणजे रडणं ही याने सुद्धा देव भेटला की नाही, देवाची प्राप्ती झाली की नाही. म्हणून देवाने जर आपलं रडण्याने जर भगवंताचा आपल्याशी संयोग होत असेल तर ते रुदन, ते रडणं सुद्धा योग ठरेल. त्याप्रमाणे अर्जुनाचा जर आपण विचार केला, मला विचारायचं आहे, जर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने विषाद व्यक्त केलाच नसता, अर्जुन रडलाच नसता, तर भगवंताच्या मुखारविंदातून श्रीमद भगवत गीता रूपी विचार समुद्र कधीतरी प्रकट झाला असता का? कदापि शक्य नाही. अर्जुनाला तत्वज्ञान प्राप्त झालं नसतं, अर्जुनाला ज्ञानाच्या अंगाने भगवंताची ओळख झाली नसती, अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप दर्शन झालं नसतं. परंतु अर्जुन रडला आणि त्यामुळे अर्जुनाला हा पुढील लाभ झाला. आणि असं रडणं हे सुद्धा भगवंताशी जोडून देणारं असल्या कारणाने जगाच्या पाठीवरती केवळ अशी भगवद्गीता आहे की ज्या भगवद्गीतेने या विषादाला सुद्धा योग बनवलं. आणि असा हा विषाद योग पहिल्या अध्यायाचा विषय आहे. म्हणून या पहिल्या अध्यायाला शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असंही म्हणतात. भगवंताच्या मुखातनं जे बाहेर पडलंय ते शास्त्र आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. पण हे शास्त्र निर्माण होण्याकरताची पूर्वपीठिका कोणती आहे? ती पूर्वपीठिका पहिला अध्याय आहे. म्हणून या विषाद योगाला अत्यंत महत्त्व आहे. असो, त्या पहिल्या अध्यायाचं आपण चिंतन करून आलो. पहिल्या अध्यायाचा आरंभ करत असताना ज्ञानोबारायांनी मंगलाचरण केलेलं आहे. एकंदरीत ज्ञानेश्वरीचे अध्याय जर आपण पाहिले तर काही अध्यायांमध्ये माऊलींनी मंगलाचरण केलेलं आहे. मग नमस्कारात्मक असेल, वस्तुनिर्देशात्मक असेल, गुरूंचं तरी असेल, देवाचं तरी असेल, असे मंगलाचरणं केलेली आहेत. परंतु काही अध्याय मात्र अशी आहेत की त्या अध्यायांमध्ये माऊलींनी मंगलाचरण केलेलं नाही. जसं उदाहरणार्थ 9वा अध्याय, 9व्या अध्यायामध्ये मंगलाचरण नाही. परी अवधाने एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, थेट आरंभ आहे. त्याप्रमाणे हा दुसरा अध्याय जर आपण पाहिला तर दुसऱ्या अध्यायामध्ये
मंगलाचरण नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये थेट आरंभ आहे. दुसऱ्या अध्यायाचा आरंभ संजय उवाच या शब्दापासून आहे, म्हणजे संजयाच्या मुखातनं आहे. बघा, गंमत अशी आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये मोह आहे त्याच्या वचनापासून जर अध्यायाला आरंभ झाला तर त्या अध्यायामध्ये विषाद निर्माण होतो. परंतु जो संजय आहे, संजय म्हणजे काय, सम्यक जयती संसारम इति संजयः, जो उत्तम रीतीने संसाराला जिंकतो त्याचं नाव संजय आहे. असं आहे, मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत तर संसार करण्यात पुरुषार्थ नाही आहे, संसार जिंकण्यात पुरुषार्थ आहे. आणि असा संसार जो जिंकतो तोच खरा शूरवीर म्हणवला जातो. तुकोबरायांनी स्पष्ट व्याख्या केलेली आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. जगामध्ये येऊन संसार जिंकावा तरच तो खरा शूर ठरू शकतो, नाहीतर बाकी काय, सगळे अहंकाराची घोडेच आहेत, साधनं आहेतच. मग संसार जिंकायचा म्हणजे काय, बाहेरचा संसार नाही, आतला संसार जिंकायचा आहे. आसक्तीरूपी संसार जो आहे तो जिंकता आला पाहिजे. आणि तो संसार ज्याने जिंकला आहे त्याचं नाव संजय आहे. म्हणून ज्या वेळेला संजयाच्या प्रश्न आरंभ होतो त्यावेळेला भगवान बोलण्याकरता प्रवृत्त होतात. खूप भाव सांगण्यासारखे आहेत. असो, आता धृतराष्ट्रासमोर प्रश्न आहे की अर्जुन तर रथामध्ये बसलेला आहे, मग भगवान काय करणार, आता पुढे काय होणार. तर या अध्यावृत प्रश्नाचा मागोवा घेत संजयांनी आता बोलायला सुरुवात केली. संजय म्हणतात, तन तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुले क्षणम विषीदंतमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः. की पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे दयेने व्यापलेल्या आणि अश्रूंनी डोळे पूर्णपणे दाटलेल्या व खिन्न झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण बोलण्याकरता प्रवृत्त झाले. ते पुढे जे सांगितलं जाणार आहे त्याप्रमाणे बोलले असं संजय म्हणाला. इथे भगवान श्रीकृष्णांना एक नाव दिलं आहे मधुसूदन. तर मधुसूदन म्हणजे काय, मधुनामानम असुरम सूदयती इति मधुसूदनः. जो मधु नावाच्या राक्षसाला मारतो त्याचं नाव मधुसूदन आहे. आपल्याला देवी महात्म्यामध्ये मार्कंडेय पुराणामध्ये या मधुकैटभांची कथा पाहायला मिळते. म्हणून मी आपणास सुरुवातीला हे म्हणालो, योगच आहे की नवरात्राचा आरंभ आहे आणि आपल्याला हे सर्व चिंतन ऐकायला मिळत आहे. काय झालं, सप्तशती ग्रंथामध्ये 3 चरित्र आहेत. प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तम चरित्र असे 3 प्रकारचे चरित्र आहेत. तर त्यापैकी प्रथम चरित्रामध्ये ब्रह्मदेव आणि मधुकैटभ यांचं चिंतन आहे. असा प्रकार झाला की सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य हे दोघे एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. काय कारण, त्याचं कारण असं, सुरथ नावाचा जो राजा होता त्याचे मंत्रीगण राजाच्या विरुद्ध गेले आणि राजाला त्यांनी फसवलं, दगा दिला, परकीय सैन्याशी हात मिळवणी केली आणि यामुळे खिन्न झालेला राजा एकटाच घोड्यावर बसून अरण्यामध्ये गेला.
एकाकी हयमारुय जगाम गहनम वनम. आणि समाधी नावाचा जो वैश्य होता त्याने आयुष्यभर पुष्कळ कष्ट वगैरे केले, खूप संपत्ती कमावली, परंतु हा ज्या वेळेला थोडासा वयोवृद्ध झाला त्यावेळेला त्याच्या मुलांनी आणि पत्नीने त्याच्याकडचं सगळं धन घेऊन त्याला घरातून हाकलून दिलं. यामुळे दोघंही सुद्धा दुःखी. आणि एका ऋषीच्या आश्रमामध्ये या दोघांची भेट झाली आणि एकमेकांना परिचय विचारला. त्यावेळेला राजाने आपला परिचय दिला, वैश्याने आपला परिचय दिला, आपण इथे का आलो ते सांगितलं. आणि असं दोघांनी एकमेकांचं दुःख जाणून घेतल्यानंतर त्या आश्रमामध्ये असलेल्या ऋषींच्या समोर ते गेले. समाधीर्नाम वैश्योसौ सच पार्थिव सत्तमः कृत्वा तुतौ यथा न्यायम यथार्हम तेन संविदम उपविष्टौ कथा काश्चित चक्रतुर वैश्य पार्थिवौ. या ऋषीबरोबर त्यांचा बराचसा काही संवाद झाला आणि संवाद करता करता राजाने प्रश्न विचारला, महाराज हा काय प्रकार आहे हो की माझ्या मंत्रीगणांनी मला फसवलं आणि नगरातून मला बाहेर पडावं लागलं, पण असं असताना सुद्धा अजूनही माझं मन त्यांच्याच विषयी विचार करतंय की ते अमात्य बरे असतील का, ज्या घोड्यांना हत्तींना मी लाड करून सांभाळलं ते चांगले असतील का. म्हणजे माझं अंतःकरण जे माझ्याविषयी वाईट वागले तरी त्यांचाच विचार करतंय, का असं व्हावं. त्या वैश्याने देखील सांगितलं, यैर निरस्त भवान लुब्धर पुत्रदारादिबीर धनैही. ज्यांनी घरातून हाकलून दिलं, माझ्या अंतःकरणात अजून त्यांच्याविषयी वैराग्य का निर्माण होत नाही, अजून त्यांच्याविषयीच विचार माझ्या अंतःकरणामध्ये का आहे. त्यावेळेला त्या ऋषीमुनींनी उपदेश केला की हा त्या महामायेचा असलेला प्रभाव आहे, मोहमायेचा असलेला हा प्रभाव आहे. ती महामाया अशी आहे, ज्ञानीनाम अपि चेतांसी देवी भगवती हिसा बलादाकृष्य मोहाय महामायां प्रयच्छती. मोठे मोठाले ज्ञानी जरी असतील ना तरीसुद्धा त्यांचं चित्त आकर्षित करून ही त्यांच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण करणारी आहे. किंबहुना पशुपक्ष्यांच्या ठिकाणी जेवढा मोह नाही तेवढा मोह माणसाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. थोडा विचार करा, काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतील की पक्षीन तिने अंडे दिलेली आहेत आणि त्या अंड्यातनं ते पिलू बाहेर पडलं आहे, पण अजूनही त्या पिलाला उडण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही आहे, पण त्या पिलाला सुद्धा भूक लागते. मग ही पक्षीण काय करते, कुठेतरी जाते, दाना वेचून आणते. आता वस्तुतः त्या पक्षिणीला सुद्धा भूक लागलेली असते, परंतु स्वतः ती तो दाणा न सेवन करता आपल्या पिलाच्या चोचीमध्ये भरवते. कणमोक्षा धृतान्मोहात पीड्यमाना न पिक्षुभा क्षुधा. पण विचार करा, ती पक्षीण आपल्या पिलाला ज्या वेळेला दाना भरवते, त्याचं पोट भरते, त्यावेळेला आपण वयोवृद्ध झाल्यानंतर या आपल्या पिलाने अपत्याने आपल्याला सुद्धा असं अन्न आणून भरवावं अशी प्रत्युपकाराची भावना त्या पक्षिणीच्या अंतःकरणामध्ये असते का हो? नसते. म्हणजे प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता ते आपल्या पिलांचं अपत्यांचं संगोपन करतात. पण माणसाचा जर आपण विचार केला तर मनुष्य प्रत्युपकार करत असताना असा निस्वार्थीपणाने उपकार करत नाही. तर आज आपण मुलांना सांभाळलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांना जीव लावला, तर हे मुलं म्हणजे आपल्या म्हातारपणाची काठी आहेत. आपण वयोवृद्ध झाल्यानंतर ते आपल्याला सांभाळतील, आपलं संगोपन करतील, असा सगळा विचार यांच्या मनामध्ये असतो. मानुषा मनुजव्याघ्र साभिलाषा सुतान प्रति लोभात प्रत्युपकाराय नन्वेतान किन्न पश्यसी.
आणि असं असल्यामुळे या महामायेचा हा प्रभाव आहे. मग त्यावेळेला त्या दोघांनी प्रश्न विचारला, अहो जी सर्व जगाला मोहित करते आहे, जिला आपण महामाया म्हणतात, ही महामाया निर्माण तरी कशी झाली, तिचा प्रभाव काय आहे ते कृपा करून आम्हाला सांगा. आणि असं म्हटल्यानंतर त्या ऋषींनी त्या महामायेचं वर्णन केलेलं आहे. विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं. ही विश्वेश्वरी आहे, जगद्धात्री आहे, या जगाची उत्पत्ती करणारी आहे, जगाचं पालन करणारी आहे, जगाचा संहार करणारी आहे, असं अनेक प्रकाराने ते वर्णन केलेलं आहे. काय झालं की या प्रलय सृष्टीच्या आरंभी भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलातनं ब्रह्मदेव प्रगट झाले. आणि ब्रह्मदेवाने आजूबाजूला पाहिलं तर जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं. आणि एवढ्यामध्ये भगवंताच्या कानाच्या मळापासून 2 राक्षस निर्माण झाले. एकाचं नाव मधु आणि दुसऱ्याचं नाव कैटभ. आणि त्या राक्षसांनी ब्रह्मदेवाला पाहिलं, रागाने लालबुंद झाले आणि या ब्रह्मदेवाला खाऊन टाकण्याकरता त्यांनी प्रयत्न चालू केले. क्रोधरक्ते क्षणावत्तुम ब्रह्मानंजनितोद्यमो. ब्रह्मदेव घाबरले. त्यांनी विचार केला, अरे आता हे राक्षस मला खाऊन टाकतील. राक्षसांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर त्याकरता भगवान महाविष्णू आपलं संरक्षण करतील, ते जागे होण्याची आवश्यकता आहे. पण भगवान महाविष्णू तर योगनिद्रेमध्ये होते. मग आता देवाने उठावं, त्यांना जाग यावी, याकरता काय केलं पाहिजे. म्हणून त्या ब्रह्मदेवाने या महामायेची स्तुती केली. त्वं स्वधा त्वं हि स्वधा त्वं हि वषट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. पुष्कळ वर्णन आहे, मी सगळं वर्णन आपणास सांगत नाही. आणि ब्रह्मदेवाची ती स्तुती ऐकून ती महामाया जी आहे ती प्रसन्न झाली. आणि त्या महामायेने योगनिद्रेने भगवान महाविष्णूंचा त्याग केला. नेत्रास्य नासिका बाहू हृदयेभ्यस्तथो रसहा निर्गम्य दर्शने तस्थौ ब्रह्मण व्यक्त जन्मनः. अव्यक्त जन्म असलेल्या त्या ब्रह्मदेवाच्या समोर ती प्रगट झाली. तिने सोडलं म्हणून देवाला जाग आली. आणि देवाने पाहिलं की ब्रह्मदेव प्रार्थना करतायत, घाबरलेले आहेत. त्या ब्रह्मदेवाला खाण्याकरता मधु आणि कैटभ हे आपल्याच कानाच्या मळापासून निर्माण झालेले 2 राक्षस प्रवृत्त झालेले आहेत. त्यावेळेला भगवंताने त्या राक्षसांशी युद्ध करायला सुरुवात केली. किती वर्ष युद्ध करावं. 5 वर्ष सहस्राणी बाहुप्रहरणो विभुः. 5000 वर्षपर्यंत या मधुकैटभांनी भगवंताशी युद्ध केलं. देव विचार करायला लागले, हे 2 जण आहेत, आळीपाळीने माझ्याशी युद्ध करतात, त्यांना विश्रांती मिळते, पण मला एकट्यालाच या दोघांशी युद्ध करावं लागतंय. आणि असं असूनही मी थकत चाललो आहे, परंतु ते मात्र थकत नाही आहेत. का असं व्हावं. शेवटी भगवान महाविष्णूंनी सुद्धा या महामायेची शरणागती पत्करली. आणि त्यावेळेला भगवंताचे तो मनोभाव जाणून त्या महामायेने या मधुकैटभांच्या बुद्धीमध्ये मोह निर्माण केला. दोघंही ते भगवान महाविष्णूंना म्हणाले, वा विष्णू, चांगला पराक्रमी आहेस तू. आता बघा, वस्तुतः हे दोघं भगवान महाविष्णूच्या कानाच्या मळापासून निर्माण झाले होते. विष्णुकर्णमलोद्भूतौ. परंतु आपल्या जन्मदात्या पित्यालाच महाविष्णूलाच म्हणायला लागले, वा विष्णू, चांगला बलवान आहेस, पराक्रम चांगला गाजवतोस. अरे 5000 वर्ष झाले आमच्याशी युद्ध करतोय, पण तरी देखील अजून थकला नाहीस. वा, तुझ्या या शौर्यावरती, पराक्रमावरती आम्ही प्रसन्न झालेलो आहोत. म्हणून काय मागायचं असेल ते मागून घे, आम्ही द्यायला तयार आहोत. हे ज्या वेळेला महाविष्णूंनी ऐकलं त्यावेळेस त्यांना कळालं की हे दोघेही सुद्धा आता महामायेने मोहित केल्यामुळे अशा पद्धतीची वल्गना करतायत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, भवेता मध्यमे तुष्टौ मम वध्या उभावपी किमन्येन वरेणात्र एतावद्धिवृतं मया. जर तुम्ही माझ्यावर खरोखर संतुष्ट असाल
तर तुम्ही माझे वध्य व्हा, म्हणजे तुम्ही माझ्याकडनं मरणाला प्राप्त व्हा. दुसरं काय वरदान मी आपल्याकडनं मागावं, एवढंच वरदान मी तुमच्याकडनं मागतो. आता ते मधुकैटभ विचार करायला लागले, अरे याला माग म्हणून आपण फसलो. बरं, आता पहिले माग म्हणालोय आणि आता जर आपण दिलं नाही तर आपली अपकीर्ती होईल. पण आता हे तर आपल्यावरती संकट निर्माण झालंय, काय करावं असा विचार करून त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे पाणीच पाणी त्यांना दिसलं. सर्व मापोमयन जगत. सगळीकडे पाणी पाहून त्यांनी असं सांगितलं, हे बाय विष्णू, तुला जर आम्हाला मारायचंच असेल ना, काही हरकत नाही, पण अशा ठिकाणी मार ज्या ठिकाणी पाणी नसेल. त्यावेळेला ते म्हणाले, ठीक आहे. आवाम जहीन यत्रोर्वी सलिलेन परिप्लुता. मग भगवान महाविष्णूंनी आपल्या शरीराचा विस्तार केला, मांड्या वाढवल्या आणि आपल्या मांडीवरती त्या मधुकैटभांना घेतलं आणि दोघांचे चक्राने ते शिरच्छेद केले, मस्तक कापून टाकले. कृत्वा चक्रेण वै छिन्ने जघने शिरसी तयोहो. असे महामायेने मोहित झालेले ते मधुकैटभ या भगवंताकडनं मारल्या गेले आणि त्या मधु आणि कैटभाला भगवंताने मारल्यामुळे भगवंताला एक नाव मिळालं मधुसूदन आणि दुसरं नाव मिळालं कैटभारी. म्हणून त्याला मधुसूदन असं म्हणतात. बघा गंमत कशी आहे. निर्माण कशापासून झाले होते? देवाच्याच कानातील मळापासून. याचा अर्थ असा आहे, चुकीचं ऐकणं किंवा दुसऱ्याविषयी वाईट ऐकणं हे इतकं घातक असतं की देवाला सुद्धा 5000 वर्षापर्यंत त्यांच्याशी युद्ध करावं लागलं तरी विजय मिळेना. मोहित झाले त्याच वेळेला विजय मिळाला. त्याप्रमाणे आपण चुकीचं ऐकलं किंवा वाईट ऐकलं तर ते मनात इतकं अंतःकरणामध्ये घर करून बसतं. बऱ्याच वेळेला मनुष्य मरून जातो, परंतु त्याने जे चुकीचं ऐकलेलं आहे ते त्याच्या मनातनं निघत नाही. म्हणून नेहमी माणसाने चांगलं ऐकलं पाहिजे, कल्याणकारीच ऐकलं पाहिजे, योग्य ऐकलं पाहिजे. बघा, वेदाने आपल्याला एक प्रार्थना सांगितली, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. आम्ही जे कानाने ऐकू देवा ते चांगलं ऐकावं अशी आमच्यावर कृपा करा. भद्रं पश्येमा अक्षभिर्यजत्राः, जे डोळ्याने पाहू ते चांगलं पाहिलं गेलं पाहिजे. किंबहुना आमच्या सर्व इंद्रियांकडनं जे जे काही घडेल ते सर्व चांगलं घडावं. किती सुंदर वेदाची प्रार्थना आहे. किंबहुना 3 माकडांच्या स्वरूपामध्ये हा संदेश आपण नेहमी ऐकतो की नाही? बुरा मत देखो, बुरा मत कहो और बुरा मत सुनो. वाईट ऐकूही नका, वाईट पाहूही नका आणि वाईट बोलूही नका. कारण असं आहे, मानवी जीवनामध्ये पापाचा जो शिरकाव आहे तो शिरकाव शरीराला भेदून नाही आहे. शरीराला छिद्र पडलं आहे आणि मग ते पाप शरीरामध्ये आलं आहे असं काही होत नाही. मग पाप जीवनामध्ये प्रविष्ट होतं कसं? तर त्याचं उत्तर दिलेलं आहे ते निंदेतनं, पाहण्यातनं किंवा ऐकण्यातनं. आपण एखाद्याविषयी वाईट बोललो, एखाद्याची आपण निंदा केली की आपल्या ठिकाणी पाप निर्माण होत असतं. म्हणून शास्त्रकारांनी देखील आपल्याला सांगितलं, का निंदा व्याली दुरिते. निंदा ही पापाला जन्म देणारी आहे. त्यानंतर वाईट ऐकलं की ते आपल्या अंतःकरणामध्ये घर करून बसतं, म्हणून वाईट ऐकूही नका. आणि वाईट पाहिलं की आपल्या अंतःकरणामध्ये पाप निर्माण होतं, जीवन अधःपतनाला प्राप्त होतं. वाईट पाहिल्याने जीवन अधःपतनाला प्राप्त झालं याचं उदाहरण भागवतामध्ये अजामिळाचं चरित्र आहे. अजामिळ नावाचा ब्राह्मण एक दिवस अरण्यातून समिधा वगैरे घेऊन परत येत असताना जरा दुसऱ्या मार्गाने आला आणि त्या मार्गामध्ये अंगावरच्या वस्त्राचं भान नाही अशा स्थितीमध्ये रस्त्यावरतीच क्रीडा करत असलेलं एक युगल पाहिलं आणि अंतःकरणामध्ये
विकार निर्माण झाला. परिणाम वेदशास्त्र संपन्न असलेला परंतु वेश्यागामी झाला. पाहिल्यामुळे अंतःकरणामध्ये पाप निर्माण झालं, पापाची निर्मिती. ऐकल्यामुळे दोष निर्माण झाला, स्पर्शामुळे दोष निर्माण झाला. कैकेयी त्याचं उदाहरण आहे. आणि बोलण्यामुळे दोष निर्माण झाले याची तर अनंत उदाहरणं आहेत. म्हणून चांगलं बोला, चांगलं ऐका आणि चांगलं बघा, ही महत्त्वाची बाब आहे. चुकीचं ऐकलं, वाईट ऐकलं तर त्यापासून निर्माण होणारा जो राक्षस आहे त्याचं नाव मधू आहे. मधू हे नावसुद्धा याकरता आहे कारण की वाटताना ते त्यावेळेला गोड वाटतं. मधू म्हणजे मध, गोड, परंतु मुळामध्ये मात्र ते वाईट आहे. असा जो मधू आहे नावाचा राक्षस, त्या मधू नावाच्या राक्षसाला भगवंताने मारलं म्हणून त्याला मधुसूदन असं म्हटलं गेलेलं आहे. संजय देवाला विशेषण देत असताना मधुसूदन असं विशेषण देतात. याचा अर्थ असा आहे की जे काही चुकीचं ऐकलेलं आहे ते दुरुस्त करून चांगलं ऐकवणारा तो परमात्मा आहे. म्हणून असा तो परमात्मा बोलता झाला, बोलण्यास प्रवृत्त होणार आहे असं संजय यांनी सांगितलेलं आहे. अशी या द्वितीय अध्यायाच्या पहिल्या श्लोकाची थोडी प्रस्तावना आहे. आता यापुढे ओवी अभंगाच्या स्वरूपामध्ये म्हणतात, मग राया लागे म्हणे तो संजय, पुढे झाले काय ऐके आता, रणांगणी पार्थ ऐशा परीखिन्न हो निरदन रुदन करू लागे. अर्थात मग म्हणजे नंतर, मग हा शब्द अनंतरार्थी आहे. पहिला अध्याय झाल्यानंतर, पहिल्या अध्यायातली ती सर्व अवस्था पाहिल्यानंतर संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐका. त्या ठिकाणी म्हणजे युद्धभूमीवरती तो शोकग्रस्त झालेला अर्जुन रडायला लागला. आता इथे जे आहे, अर्जुनाने का रुदन केलं, तो शोकग्रस्त कसा झाला, हा मोह उत्पन्न होण्याचं कारण काय आहे आणि हा मोह किती प्रबळ असतो, किती मोठा असतो, हा सगळा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. किंबहुना आपण आज एक सूत्रपात करून आलेलो आहोत की मोह याला महिषासुराची उपमा दिलेली आहे. मोह महिषासुर मर्दना लागोनी. मग मोहाला महिषासुर का म्हणायचं, त्या महिषासुराचं वैशिष्ट्य काय होतं, हा सगळा विचार मी आपणासमोर मांडणार आहे. किंबहुना आज प्रथम चरित्रातील देवी महात्म्याचा विचार झाला तर उद्याला मध्यम चरित्रातील असलेलं महिषासुराचं चिंतन आपणासमोर मी मांडणार आहे. आणि त्या महिषासुराच्या स्वरूपाने मोहाची व्यापकता जी आहे ती आपणासमोर मी मांडणार आहे. असो आजचं हे वाङ्मयन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी आपणा सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी समर्पित करून मी माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.